दीप अमावस्येच्या दिवशी खास करून दिव्यांची पूजा केली जाते आणि ह्याच मी सकाळपासून तयारीमध्ये होते. सगळे जे दिवे घरातले होते नवे जुने ते पूर्ण सगळे स्वच्छ घासून घेतले होते. अमावस्येच्या दिवशी ना आज कणकेचे दिवे बनवले जातात. कणकेचे जे दिवे आहेत ते सगळ्या वाती वगैरे लावून घ्यायचं. परत जे आपले घरातले स्वच्छ केलेले दिवे असतात ना त्यांनाही वात लावून वगैरे घ्यावी. त्यांना फुलं वगैरे हळदी कुंकू वगैरे अर्पण करावं. घरातील जे दिवे आहेत ना पहिला त्यांना कणकेच्या दिव्यांनी ओवाळून घ्यायचं. देवांनाही ओवाळून घ्यायचं. एक दिवा ना आपल्या पितरांच्यासाठीही लावावा आणि तो उत्तर दिशेला ठेवावा. अगरबत्ती वगैरे ओवाळून त्या दिव्याला घ्यावी आणि पितरांना हात जोडून नमस्कार करावा. आपल्या घरातील ना लहान मुलांनाही ओवाळून घ्यावं. दीप म्हणजे काय? जिथे प्रकाश असतो ना तिथे अंधारालाही काढता पाय घ्यावा लागतो. अंधार म्हणजे काय? संकट आणि दीप जे तेज असते ना तिथे संकट ही घाबरून पळते. तोच तेज आपल्या मुलांनाही मिळावे. तरच्या संकटांना मात करण्यासाठी त्यांना शक्ती मिळावी. म्हणूनच आषाढी अमावस्येच्या दिवशी लहान मुलांना कणकेच्या दिव्यांनी ओवाळलं जातं.